आई, हे माझी कुठलीच इच्छा पूर्ण नाही करू शकत आणि आता मला यांच्याकडनं काही मागायचंही नाही. ए राधिका, कशाला उगीच नाटक करते? ते मगाशी बोलता बोलता काय म्हणाली की तुमचा अनुभव माझ्या गाठीशी आहे म्हणून मी सांगू शकते, हो ना? मग आता माझ्याही गाठीशी तुझा अनुभव आहे, मलाही कळतं तू कशी आणि काय वागतेस ते. मागच्या वेळेला मी डिवोर्स मागितला होता बरोबर, त्यावेळेला हिने डिवोर्स मुद्दाम दिला नाही. सगळा मोठेपणा स्वतःला घेतला, सगळी सिंपती स्वतःला घेतली, स्वतःची इमेज एकदम क्लीन स्वच्छ करून घेतली. आणि आता आता बघ ना, आता स्वतःहून डिवोर्स मागते का? कारण हिला पैसा हवाय. त्या लहानग्या अथर्वला पुढे करून तिला पोटगी मागायची माझ्याकडून. मला नकोय तुमचे पैसे आणि आता पैशांची गरज तुम्हाला जास्त आहे, मला नाही. मला माहिती ना तुमची कंपनी डबगायला आली आहे, केस लागली तुमच्यावर. हा खरे, ते म्हणूनच असं वागतेस ना माझ्या बरोबर. पाहिलं ताई, मी अशा कंडिशन मध्ये म्हणल्यानंतर मुद्दाम कोर्टाची नोटीस पाठवली, भलते सलते आरोप केले माझ्यावर. आणि का नाही मला नीट माहितीये राधिका, तुला फक्त आणि फक्त बदला घ्यायचा आहे, रिवेंज. मी बदल्याच्या भावनेने नाही करत आहे. अन्यायाची परिसीमा तुम्ही गाठलीये. इथे नाका तोंडाशी पाणी आलं ना तेव्हा हातपाय मारायला लागलेत मला. काय म्हणताय तुम्ही? खोटे नाटे आरोप केले मी? काय खोटं बोलले मी? सगळेच आरोप खोटे आहेत ना. हो का? ते खोटे आरोप आहेत. तुम्हाला काय वाटलं मला कायदा समजत नाही? जर माझ्यासारख्या प्रत्येक बाईनं कायद्याचा आधार घ्यायचा ठरवलं ना तर तुमच्यासारखे सगळे पुरुष जेलची हवा खात असतील. पाहिलंच आहे, हा पाहिलंच. आता जेलमध्ये पाठवायची भाषा करायला लागली ही. तेव्हाही ऑफिसमध्ये गेलो हिच्या आणि तिथे हिने 4 चौघात अपमान केला का माझा, ढळढळीत अपमान. तरी मी म्हणत होतो बरं का की अगं नको, अशानं आपली बदनामी होईल. पण नाही, सगळ्यांसमोर डिवोर्स मागितला मला. आणि आता आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर बोलून सगळ्यांच्या तोंडाला काळं फासायचंय. हाच प्लॅन आहे हिचा. आई माझी आज जी काही हालत झाली आहे ना त्याला ही जबाबदार आहे. रू, का होतंय? बरं नाही वाटत आहे का? हा आई, काही होत नाही यांना, नुसती नाटकं करून राहिले. हे एवढ्याशा जर त्यांना इतका त्रास होत असेल ना तर आतापर्यंत मला तर हार्ट अटॅकच यायला हवा होता. का बोलून राहिली तू राधिका? खरं तेच बोलून राहिले ना आई मी. सगळी नाटकं करून राहिले ते. मला माहितीच नाही यांची सगळी नाटकं, यांची त्या शन्याची. शन्या यांना गॅरी गॅरी करणार, अंजारणार, हे तिला बच्चा बच्चा करणार, गोंजारणार. नाही, आतापर्यंत असं काही झालं ना तर खरंच यांच्यासाठी जीव तुटायचा माझा. पण नाही, आता नाही. आता यांची सगळी नाटकं माहिती आहेत. आई पाहिलंच ना कशी बोलते, कशी बोल, काही वाटतच नाही तिला. दगडाचं काळीच झालं तिचं, दगडाचं. गुरु, त्रास होत आहे का? तुला पाणी देऊ का? डॉक्टरांना बोलवू का? डॉक्टरांना बोलवते. तिकडे नाही, या इकडे. नाही, देवासमोर सांगा आईंना का मला त्रास होऊन राहिला म्हणून. होतोय ना त्रास तुम्हाला? मग सांगा ना. फक्त खरं बोला. आता त्याची फळं तुम्हाला भोगायला लागतील. आधीच कंपनीची वाट लागली, उद्या देवानं साथ सोडली ना तर रस्त्यावरती याल तुम्ही. बोला बोला बोला. हे बघ राधिका, काय आता खोटं बोलणार तुम्ही? लाज नाही का वाटत तुम्हाला? देवासमोर उभं राहून तुम्ही खोटं बोलून राहिला. बोला आता. आई, आता नाही बोलणार आहे कारण नाही होते यांना त्रास. मला माहितीत ना नाटकं करून राहिले ते सगळी. नाटकं या शन्याबरोबर राहून ना यांना नाटकं करायची सवय लागली. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही गुण मात्र लागलाय. गॅरी,
वा, जोडीनं चालत का? तू मला उगाच ब्लेम करू नकोस हा. हे सगळी त्याची आयडिया होती, त्यांनी स्वतः केलंय. मला कशाला बोलतेस मध्येच? शनाया, तू इथे कशाला आलीस? तुला सांगितलं होतं ना येऊ नकोस म्हणून. हाय, तुमचा अजूनही विश्वास आहे यांच्यावर? नाही आई, मी समजू शकते. ही सुद्धा एक आई आहे ना. कुठलीच आई आपल्या मुलाला ह्या अशा अवस्थेत नाही बघू शकत. पण काय करणार, बंजर बेगड जमिनीवरती काही पेरलं ना तरी नाही उगवत. काही फायदा नाही. आई, तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत नाही पोचून राहिल्या. त्यांच्यात अहंकार एवढा आहे ना का त्यांना माझं प्रेम नाही कळलं, तुमची माया नाही कळली. मी केस मागे घ्यावी म्हणून तुमच्या भावनांचा वापर करून राहिले ते. काही अर्थ नाही यांच्याशी बोलण्यात. चला तुम्ही, चला. आई, आई तू हिचं काही ऐकू नकोस. ती काय वाटेल ते बोलतेय का? बास, देवळात तमाशा नकोय. आतापर्यंत खूप परीक्षा घेतलीत माझी. आता अग्नी परीक्षा तुम्हाला द्यायला लागणार आहे. काही झालं तरी कोर्टात केस उभी राहणार. I will see you in the court. चला आई. कुठे डिनर खाणार होतो आणि कुठे सँडविच वर पोट भरायला लागतंय सर. काय मला ना हल्ली म्हणजे आता डिनर पेक्षाही जास्त टेन्शन याचं आहे की आईने राधिका वहिनीला बोलवलंय भेटायला अर्जंट. मला त्याची काळजी वाटते यार. नाही, त्याची काळजी मलाही वाटते सर. एक अंदाज म्हणून मला असं वाटतंय की कदाचित आईंना वहिनींशी त्या डिवोर्सच्या टॉपिक बद्दल बोलायचं असतं. मलाही तसंच वाटतंय यार. ऑब्विसली त्या वहिनींना हेच सांगणार की डिवोर्स नको घेऊस म्हणून. हो, आणि काय करणार बिचारा, शेवटी त्या आई आहेत ना. त्यांच्यासाठी पण हे डिवोर्स वगैरे कठीणच असेल. नाही म्हणजे आपण कितीही म्हणालो की हल्ली डिवोर्स इज नो मोर अ टॅबू इन द सोसायटी, बट स्टील इट्स डिफिकल्ट. म्हणजे ज्यांना भोगावं लागतं त्यांच्यासाठी हे कठीणच असतं. म्हणजे जसं म्हणतात ना की मॅरेज इज नॉट अबाउट टू पर्सन्स गेटिंग मॅरिड, इट इज अबाउट टू फॅमिलीज कमिंग टुगेदर. तसंच डिवोर्स आहे सर. ह्या सगळ्यामध्ये राधिका वहिनींची कमाल. इतकं टेन्शन आहे, इतका स्ट्रेस आहे, पण कामावरचा फोकस हलत नाही. आणि म्हणूनच त्या यशस्वी आहेत. सर, वहिनींना एक आदर्श स्त्री एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, रोल मॉडेल. ऍब्सोल्युटली. नाही म्हणजे आताही बघा, म्हणजे आपली सोसायटी कशी आहे की एका पुरुषाने जर सांगितलं की डिवोर्स हवाय तर मे बी लोकांना अजून काही जास्त फरक पडत नाही. पण जर एका बाईने डिमांड केलं की तिला डिवोर्स हवाय तर लगेच डोळे मोठे होतात. खरंच म्हणजे हे खूप जास्त कठीण आहे रे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आई आता वयाने मोठ्या आहेत, अनुभवी आहेत. सो मे बी कदाचित त्यांनाही याच अनुषंगाने वहिनींशी बोलायचं असेल. म्हणजे त्यांनाही हेच सांगायचं असेल की डिवोर्स नंतर एका स्त्रीचं आयुष्य किती कठीण असतं हेच समजावून सांगायचं असेल त्यांना, आणि म्हणून भेटायला बोलवलं असेल. पण आता वहिनी त्या ठाम आहेत. शी इज नॉट गोइंग टू चेंज अ डिसिजन. काही झालं आणि आय सपोर्टर खरे आहेत ते.
कुठे गेली होतीस? मी विचारतोय कुठे गेली होतीस? मामा नाही तू थांब, तिला उत्तर देऊ दे. आयुष्यात पहिल्यांदा मला न सांगता ही बाहेर गेली. माझ्याशी खोटं बोल. हो ना, मग बोल एक खोटं. आणि खोटं बोलायला तुम्ही दोघांनी मला प्रवृत्त केलं. आम्ही नाही तर का मग? तुम्ही तर प्रतिज्ञाच करून बसले होते ना, तुमच्या सुनेला घटस्फोट घ्यायला लावायचाच. हे एवढं मोठं घर मोडकळी झालेलं आहे, या संसार तो सांधायचा नाही, जोडायचा नाही, तर तोडायला निघाले होते ना तुम्ही. हो, कधी तिला समजावायचं तर ते केलं नाही. तिला घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करायचं तर ते तर केलंच नाही. उलट तिला बरबाद सोडलं. हे घटस्फोट नरमाईने जरा विचार केला नाही, आपल्या सुनेला समजावलं नाही. तिचा संसार जो मोडकळी झालाय तो जोडायचा प्रयत्न केला नाही. मग मी का करू? मला करावं लागला ना प्रयत्न. प्रयत्न का लपवलंस तू? ते का करी मग? मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला पाठवलं असतं का? बोलवलं दोघांनाही, हिलाही बोलवलं आणि त्यालाही बोलवलं देवळामध्ये. म्हटलं बा, देवळात त्या देवाच्या समोर तरी बोला, का तुमची इच्छा आहे, का तुमच्या मनामध्ये आहे, बोला आणि सोडवा प्रश्न. पण नाही ऐकलं. आई यांनी तरी कुठे काय ऐकलंय? तो कसा ऐकणार आहे? तर त्याला तर तेच हवं आहे ना. पण हिला कळत नाही ना की त्याचा पक्ष घेतो. सरिता, एक लक्षात ठेव, हे नातं तू कितीही सोडायचा प्रयत्न केला ना तरी ते तुटणारच. पहा बरं, पुन्हा तेच 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 बोलत आहात ना तुम्ही. मग काय बोलू? तुला कळत नाही ना ते? अगं, नातं हे काचेच्या भांड्याप्रमाणे असतं. एकदा काचेच्या भांड्याला तडा गेला तर जसं ते जोडता येत नाही ना, तसं नातं देखील जोडता येत नाही. विखरून जातं नातं. तुम्ही नका ना असं बोलत जाऊ, मला त्रास होते ना. कारण तू सत्य स्वीकारत नाही म्हणून. जे आहे ते माणसानं स्वीकारावं, नाही तर या गोष्टीचा तुलाच त्रास होणार आहे, ध्यानात ठेव. तुम्हाला त्रास होत आहे ना, मीच त्रासातून जाते ना. माझ्या लेकाचा सुनेचा संसार मोडत आहे, मला दुःख होत आहे ना. आई तुम्हाला कुठे काय म्हणून राहिलं कोणी? पण बाबा काय म्हणतात ते समजून घ्या ना. मला कोणाचं आता काही ऐकायचं नाही बाई, कोणाचं काही ऐकायचं नाही. तुम्हाला का पाहिजे? तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. मी आता काही ऐकू शकत नाही. का बाई, तुला असं वाटते का तू घटस्फोट घेतल्यानंतर तू खूप आनंदी होणार आहे? तुला सगळं 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 नीट होणार आहे? घटस्फोट घेतल्यानंतर ते पोरग बिचारा पोरग होणार नाही असं तुला वाटत आहे का? घे घटस्फोट. आता मला काही बोलायचं नाही बाई, थकले मी. कसं समजावायचं हिला? पुत्र प्रेमामुळे आंधळी झाली आहे. जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नकोस. बाबा टेन्शन घेऊ नको असं म्हटल्याने टेन्शन यायचं राहणार थोडंच. ते येणारच. बाबा ही तर अजून सुरुवात आहे. अजून आपल्या नोटिशीला यांचं उत्तर यायचंय. तू सिरियसली काहीच बोलणार नाहीयेस का? नाही, मी शांत आहे ना, तेच बरं आहे. ओके, म्हणजे तू सॉरी पण म्हणणार नाहीयेस मला? मी सॉरी म्हणू? तुला नाही वाटत तू सॉरी म्हटलं पाहिजेस मला? नेहमी माझी चूक असते ना. मग नाहीये का चूक? तू कशाला आली होतीस तिथे? तुला मी स्पेसिफिक, हे बघ, आपण आईला कन्व्हिन्स करण्यासाठी करतोय ना. तू 10 वेळा फोन केलेत, मी केलेत. पण हो माहितीये मला, मी करते सगळं, आणि हे तुझ्या डिवोर्ससाठी आणि आपल्यासाठी करते. पण त्याचा काही इम्पॉर्टन्स आहे का? नाहीये. इम्पॉर्टन्स आहे, म्हणूनच सगळं चाललंय ना शनाया. म्हणून तर तुला स्पेसिफिकली सांगितलं होतं ना की तू तिथे येऊ नकोस. तुला बघून आईचं डोकं फिरेल आणि ती अजून काहीतरी करेल, तरी तू का आलीस तिथे? कारण मला बघायचं होतं की तुम्ही सगळे काय बोलताय ते. आणि मला आता बरं वाटतंय की मी आले. माहितीये, मला दिसलं ना की तू माझी साईड घेतच नाहीस अजिबात. ती गुडफोड ती किती बोलत होती की मी तुला शिकवते, मी तुला नाटकं करायला सांगते. एरवी तर किती बाजू घेतो असते की शनायला काही बोलू नका, तिला मध्ये आणू नका. मग आज का नाही बोलता आलं तुला? आज काहीच बोलला नाही म्हणून मी चिडले आणि म्हणून मी बोलले.
अगं आपण कशासाठी गेलो होतो? आपला बेसिक पर्पज काय होता? आईला आपल्या बाजूने घ्यायचं म्हणजे आपली बाजू स्ट्रॉंग होईल. बरोबर आहे ना? ऍडव्होकेट कडे तू सुद्धा होतीस की नाही? मग जर आईच आपल्या बाजूने झाली नाही तर केस आपण हरणार नाही का? आता तिथे तुझी बाजू घेत बसलो असतो तर काय झालं असतं? आई कन्व्हिन्स झाली असती का? बरं एनिवे त्या राधिकाने येऊन आईच्या नजरेमध्ये मला कमी दाखवलेलं असते, त्याच्यात तू नसते आलीस तर जास्त बरं नसतं का झालं? यार नाही मला माहिती आहे हे सगळं तुला खूप जड जात. आपल्याला टेन्शन काही कमी नाही आहेत, बरोबर? आता मी तरी काय करू ग? मला डोक्याला इतकी भुणभुण आहे ना की त्या प्रेशरने सतत डोकं दुखतं यार माझं. अच्छा, म्हणून चिडचिड होते का तुझी? चिडचिड होते म्हणून डोकं दुखतंय. डोंट वरी, आपण सगळं नीट करू. चल मी काहीतरी घेतो गोळी वगैरे. नको ना जाऊ प्लीज. सॉरी. आई नो आपण खूप जास्त भांडतोय आजकाल. मी करू का तुझ्यासाठी काहीतरी? काय करतेस? गोळी देतेस का? नाही गोळी नको, मी तेल लावून देऊ का तुला? तुला येतं? हा म्हणजे असं सॉफ्टली मसाज केलं की स्पा मध्ये करतात ना, मी केलं नाही आधी पण मी ट्राय करते. तू बस, मी येते प्लीज बस, प्लीज 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 लेट मी डू दिस. खाली बसू? हा हे बघ ऍक्च्युली डोंट हॅव टू डू इट, पण तरी पण बरं वाटतंय. अगं तू काय अंघोळ घालतेस तर तेलानं नाकी दे. सॉरी ते जरा जास्तच पडलं. ठीक आहे, मोर ऑइल इज मोर नरिशमेंट. हळू हळू. थांब मी आलो. काय झालं? थांब ना, करते मी नीट. अगं नाही तू नीट करतेस. मला त्या ऍडव्होकेट देसाईंना फोन करायचा. तू कर एकीकडे, मी बोलतो. ओके. हा बोला मिस्टर सुभेदार. काय नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिला भेटलो मी. तिला म्हणजे कोणाला? तुमच्या मिसेसला का? हो तिलाच. बर मग? काय नाही, कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला पण तिला ते करायचं नाही आणि ती काही ऐकतच नाही. अहो आता त्या कसं काय ऐकून घेतील? एव्हाना त्यांना समजून चुकलं असेल की अशा केसेसमध्ये मोस्ट ऑफ द टाइम कायदा हा महिलांच्या बाजूने झुकलेला असतो. या केसमध्ये जर कोणाची पडती बाजू असेल तर ती तुमची आहे, त्यांची नाही. हो म्हणूनच आता सर तिने जी काही नोटीस पाठवली ना त्याला आपल्या बाजूने एक खरमरीत उत्तर केलंच पाहिजे. तुम्ही वाटेल ते आरोप करा, माझी पूर्ण मुभा आहे. वाईज डिसिजन आय मस्ट से. आपल्याला जर आपली बाजू स्ट्रॉंग बनवायची असेल तर आपल्याला हे आता असंच वागावं लागणार आहे. आज मी ड्राफ्ट करतो आणि उद्या पाठवून देतो. चालेल ना? चालेल. थँक्यू. काय झालं? राधिकाच्या नोटीसला आपण उद्या उत्तर देणार आहोत आणि आपल्या बाजूने पण आरोप करणार आहोत. आता सगळं कधी संपतंय ना असं झालंय मला. कधी कधी वाटतं की आत्ताही निघून जावं आपण अब्रॉडला. खूप टेन्शन आलंय यार. वरती राधिकाची इतकी भीती वाटते मला. ती काही करू शकते रे, काही करते, काही मागते. पैसे किती मागेल तुझ्याकडनं? शनाया कसलंही टेन्शन घेऊ नको. गुरुनाथ सुभेदार असताना तुला कशालाही घाबरायची गरज नाही. राधिकाला वाटतं ती फार स्मार्ट आहे ना. एक लढाई काय जिंकली, आयुष्यातल्या सगळ्या लढाया ती जिंकू शकेल असं वाटतं ना. कोर्टात दाखवतो त्या राधिकाला गुरुनाथ सुभेदार काय चीज येते.